बरं, उत्तर कराडमध्ये असे कुठले प्रश्न आहेत जे बराच काळ प्रलंबित राहिलेत असं तुम्हाला वाटतं, किंवा त्यांच्यासाठी म्हणून तुम्ही प्रयत्न करताय की हे जर प्रकल्प कामी मार्गी लागले तर कदाचित अधिक प्रभावीपणे विकास जो आहे तो साधता येऊ शकतो मतदारसंघाचा? बेसिकली कराड उत्तरमध्ये एक फार वर्षापासून, म्हणजे असं म्हणा की 1997ला हनबरवाडी धनगरवाडी योजनेला प्रशासकीय मान्यता मिळालेली होती आणि जवळपास 30 वर्ष ह्या योजनेचा फक्त प्रचारामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वापर होत होता. आणि ही गोष्ट ओळखून ज्यावेळेला 2014ला भारतीय जनता पार्टी युतीचं सरकार आलं आणि त्यावेळेपासून आम्ही या योजनेला गती देण्यासाठी संबंधित मिनिस्टर असतील, आमच्या भारतीय जनता पार्टीचे नेते यांच्याशी रेग्युलर फॉलोअप घेत राहिलो आणि त्या माध्यमातून हनबरवाडी योजनेचा पहिला टप्पा 2024च्या अगोदर चालू झाला. परंतु दुसरा टप्पा आता आपण टेंडर काढलं आहे, त्याचं काम येणाऱ्या एक 15-20 दिवसामध्ये चालू होतं आहे. त्याच पद्धतीनं धनगरवाडी टप्पा 1, धनगरवाडी टप्पा 2 ही योजना आता कार्यान्वित झालेली आहे आणि त्या माध्यमातून जवळपास 23 गावांना आता पाणी मिळायला लागलेलं आहे. त्याच पद्धतीनं उरमोडी नदीवर सुद्धा आज जर आपण बघितलं तर गणेशवाडी उपसा सिंचन योजना ती सुद्धा गेल्या वर्षी त्याला 25 कोटी रुपये आणले. तेही काम आता प्रगतीपथावर आहे, पुढच्या वर्षी ती योजना चालू होते. तसंच समर्थगाव काशीळ योजना ही सुद्धा जवळपास 60 कोटीची योजना आहे, तिचं सुद्धा टेंडर झालं आहे आणि आता तीही योजना लवकरच या ठिकाणी कार्यान्वित होईल. भाटमरळी योजनेमधून मांडवे धरणामध्ये पाणी टाकायचं नियोजन केलेलं आहे, त्या योजनेचं टेंडर झालं आहे, त्याचं सुद्धा काम आता लवकरच चालू होतं आहे. त्याच पद्धतीनं तारळी नदीवर पाल आणि इंदोली उपसा सिंचन योजना ही सुद्धा फार वर्षापासूनची त्या लोकांची मागणी होती. ज्यावेळेला माझ्या प्रचाराच्या अनुषंगानं प्रचाराचा नारळ फोडायला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आले होते, त्यावेळेला त्यांना मी मागणी केली होती की या विभागाला आपण 100 मीटर हेडला पाणी देण्याचा शब्द तुम्ही द्या, ही लोक कायमस्वरूपी तुमचं नाव काढतील आणि आपल्या पक्षाच्या पाठीशी ताकदीनं उभी राहतील. तो शब्द आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पाळला आणि 3 महिन्यामध्ये त्या योजनेला पाणी आरक्षित करून दिलं. आता त्याची सुधारित प्रशासकीय मान्यतेचं काम चालू आहे. येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये तेही काम सुरू होतं आहे. आजच या ठिकाणी मी लक्षवेधी लावली होती आणि त्या अनुषंगानं कोरेगाव तालुक्यातील 10 गावं आणि कराड तालुक्यातील 4 गावं असं जवळपास 14 गावांचा प्रश्न या ठिकाणी पाण्याचं आरक्षण करणं आणि त्या गावांना पाणी देणं, ह्या पद्धतीनं आज विखे पाटील साहेबांनी त्या ठिकाणी उत्तरामध्ये आम्हाला आश्वस्त केलं की तुम्हाला मी पाणी देतोय. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली, मीटिंग झाली आणि मला खात्री आहे की ह्या 14 गावांना पाणी मिळाल्यानंतर माझ्या मतदारसंघातील सर्वच्या सर्व गावे हे पाण्याखाली येत आहेत आणि कायमस्वरूपी दुष्काळमुक्त होत आहेत. त्याच पद्धतीनं शामगाव, त्याच राजाचं कुर्लं ही सुद्धा टेंबू योजनेतला एक भाग आहे आणि तीही योजना आता चांगल्या पद्धतीनं मार्गस्थ झालेली आहे. त्याचं सुद्धा सर्वेक्षण झालं आहे, पाणी आरक्षित झालं आहे. म्हासुरण्याला ढाणेवाडी योजनेमधून टेंबूचं पाणी देतोय. म्हणजे जवळपास 74 गावांना या ठिकाणी या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आम्ही ह्या 1.5 वर्षामध्ये पाणी, काही ठिकाणी पाणी चालू झालं आहे, काही ठिकाणी काम चालू आहे, काही ठिकाणी टेंडरमध्ये आहे, काही ठिकाणी अशा पद्धतीनं सर्वच्या सर्व गावं हे 100% दुष्काळमुक्त होत आहेत. अशा अनेक योजना ज्या पाईपलाईनमध्ये आहेत किंवा आता होऊ घातलेल्या आहेत असं तुम्ही म्हणताय, पण गेल्या 2 वर्षांमध्ये अशा कोणते असे उपक्रम होते की जे केल्याचं समाधान वाटतं? त्यामध्ये हनबरवाडी टप्पा 1 योजना चालू झाली, धनगरवाडी टप्पा 1, टप्पा 2 ह्या दोन्ही योजना चालू झाल्यात. त्याच पद्धतीनं तारळीचा जो कोपर्डी लिंक कॅनॉल आहे, 2023 साली फार मोठ्या प्रमाणावर दुष्काळी परिस्थिती होती आणि त्यावेळेला फक्त तारळी धरणामध्ये पाणी शिल्लक होतं. त्यावेळेच्या तत्कालीन सरकारकडून आम्ही प्रयत्न करून तो तारळी लिंक कॅनॉल जोडला आणि कराड तालुक्याच्या पूर्व भागाला त्या दुष्काळी परिस्थितीमध्ये पाणी दिलं आणि त्यामध्ये त्या वर्षीचा दुष्काळ सोपा झाला, शेतकऱ्यांची पिकं वाचली. त्याच पद्धतीनं बऱ्याच वर्षापासून उंब्रज ह्या ठिकाणी सेगमेंटल ब्रिज व्हावं ही मागणी होती. पहिल्या अधिवेशनामध्ये नागपूरला आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना मी भेटलो आणि त्यांना तिथं का गरज आहे ती त्यांना पटवून दिली आणि त्या माध्यमातून त्यांनी सुद्धा मान्य केलं की त्या ठिकाणी सेगमेंटल ब्रिज द्यायचा. 125 कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी
आम्हाला त्यांनी मंजूर करून दिला, त्याचं आता टेंडर झालं आहे. येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये त्या सेगमेंटल ब्रिजचं काम त्या ठिकाणी सुरू होतं आहे. अशाच पद्धतीनं उरमोडी नदीवरील 4ही योजना आता मार्गस्थ झालेल्या आहेत. म्हणजे असं शेतीपाणी, रस्ते, त्याच पद्धतीनं आता कालच्याच ADBमध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून आमचे बांधकाम मंत्री आदरणीय शिवेंद्र बाबा यांच्या माध्यमातून जवळपास 475 कोटी रुपयांचा निधी माझ्या मतदारसंघामध्ये आता येतोय. रहमतपूर कराड रस्ता आहे, ही मतदारसंघातील रस्ते त्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं होत आहेत. आमचा कोपर्डे काशीळ ब्रिजला जवळपास 50 कोटी रुपये मिळालेले आहेत. हे रस्ते, पाणी, शेतीपाणी यावर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आम्ही करतोय. पानंद रस्त्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे झालेलं काम बघून 100% समाधान वाटतंय.